मनमाड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा संपन्न। मनमाड येथे शिवसेना भाजप रिपाई महायुती घटक पक्षाचे मनमाड नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार योगेश बबलू पाटील तसेच नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सागर हिरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा संपन्न झाली। यावेळी मंत्री दादा भुसे, नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहासन्ना कांदे, मंजुताई कांदे, माजी आमदार संजय पवार, माजी आमदार अनिलदादा आहेर, युवासेना जिल्हा प्रमुख फरहान दादा खान व असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुहासने तर आणि नांदगावकरांनी कमाल केलेली आहे। इथं प्रचाराला आलो पण तुम्ही गुलाल अगोदरच उधळला। 7 लोक बिनविरोध आली आहे, 7 लोक। म्हणून मनमाडला नगराध्यक्ष पदासाठी योगेश पाटील आहेत। 100% तुमच्या आशीर्वादाने योगेश पाटील नगराध्यक्ष होतील आणि त्यांची अख्खी टीम नगराध्यक्ष होईल। आपलं सागर हिरे तालुका प्रमुख आहे। सागर हिरे पण नावाप्रमाणे हिरा दिसतोय कामामध्ये, आणि म्हणून सागर म्हणजे मोठा विशाल, आणि म्हणून विशाल काम करणारा हिरा तुम्हाला आम्ही शिवसेनेच्या वतीने दिलाय। महायुतीचा तो उमेदवार आहे। आता त्यांना निवडून द्यायची जबाबदारी तुमची सर्वांची आहे, कारण ते तुमच्या घरातले अगदी मला वाटतं एकही उमेदवाराचा नाही ज्याची तोंड ओळख तुम्हाला नाही दिलं, आणि पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास टाकून त्याला आमदार म्हणून पुन्हा विधानसभेत पाठवलं, पुन्हा त्याचा कुटुंब प्रमुख म्हणून स्वीकार केला। त्या गोष्टीला कालच 1 वर्ष झालेलं आहे। 1 वर्षानंतरच पुन्हा तुमच्यावर त्याच आशीर्वाद आणि त्या प्रेमाची जी तुम्हाला वर्षाव करायचा आहे, त्या वर्षावाची वेळ नक्कीच आज आलेली आहे। तुम्ही सर्वांनी पुन्हा एकदा अण्णांवर त्या कामाची पोचपावती जनतेने दिली आणि 80% 60 जागा जिंकल्या। त्यांनी माझ्यावर आरोप, मनमाड शहरातून वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तुम्हाला नगर विकास विभागाच्या माध्यमातून तो निधी दिला जाईल। मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। माझ्या लाडक्या बहिणीने एवढीच विनंती आहे, या एकनाथ शिंदेने संपत्ती, प्रॉपर्टी, पैसा नाही कमवला, माणसं कमवली आहे। उमेदवार शिवसेना, बीजेपी, आरपीआय उमेदवार आम्ही आमदार सुहासन्ना कांदे, अंजुमताई यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहराची निवडणूक लढवत आहे। मला आपण 14-15 मध्ये मी नगराध्यक्ष असताना या शहराने बघितलं आहे। मी सकाळी 6 वाजता स्वच्छतेसाठी उपस्थित राहायचो। त्यावेळेस पाणी प्रश्न अतिशय 15-20 दिवसांनी पाणी यायचं, त्यावेळेस आम्ही 6-7 दिवसावर पाणी आणलं होतं। आणि त्यावेळेस मी एक संकल्पना राबवली होती, अध्यक्ष आपल्या दारी। आणि आपण आता आम्ही ज्या प्रभागात प्रचाराच्या निमित्ताने फिरत असतो, 1 ते 16 प्रभागामध्ये आम्ही फिरतोय। आम्ही फिरत असताना तिथे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असतात, आमचं सर्वांचं स्वागत करतात आणि आम्हाला ते असे म्हणतात की आपण सुहासन्ना कांदे आणि अंजुमताईंचे उमेदवार आहात। या शहरामध्ये अनेक प्रलंबित प्रश्न आमदार सुहासन्ना कांदे यांनी सोडवले आहेत। अंजुमताई स्टार न्यूज साठी माधुरी पगारे, नाशिक।